पहिला पहिल्या सत्रातील गोलंदाज काव्वा कमलेश पाटील आपण पाहू शकाल इथे मात्र बँडी पॉवर प्लेचा षटक ज्याला म्हटलं जातो तो गोलंदाज काव्वा आणि सामोरे मात्र भूषण पाटील पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज काव्वा फुल टॉस चेंडू भूषण पाटील साठी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने मात्र फेकी येतोय एक धाबेने भूषण पाटील मात्र स्वतःचा आणि भूमी 11 तुर्भे या टीमचं मात्र इथे खातं उघडलं जातं एका धाब्याच्या मदतीने 4 षटकांचा सामना असेल आपण जर विचार केला तर बामणडोंगरी संघाने मात्र तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली लाजवाब 2 सामने मात्र इथे संपादित केले विजय तदनंतर जीजी स्पोर्ट वाकलन आपण संघ देखील एक विजय संपादित करताना पाहिला तदनंतर पहिल्या फेरीतील अंतिमची लढत असेल एका साईडला वडवली ब आणि त्याच्या समेत भूमी 11 तुर्भे नमित पाटील भूषण पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिलं फेकताना गोलंदाज कमलेश पाटील वडवली ब या संघाच्या वतीनं मान्यवरांची देखील इथे मांदी मात्र पाहायला मिळाली तदनंतर आमचे लाडके प्रेक्षक वर्ग देखील या थंडीच्या गुलाबी थंडीच्या मात्र या सामन्याचा आनंद घेताना आताचा चेंडू मात्र पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर नीरज राणावत सरांचा इशारा येईल वाईट करार केला एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल तब्बल धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावसंख्या पाहायला मिळतोय तर नमित पाटील आणि आपण विचार केला तर भूषण अशी मात्र ही सलामीची जोडी तदनंतर गोलंदाज कमलेश पाटीलचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू पंचांचा इशारा येईल नीरज राणावत सरांचा ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय इथे एक्स्ट्रा रन्स दिले जातोय कमलेशच्या वतीनं आपण जर विचार केला वडवली वाकलन बामणडोंगरी असे मात्र तुर्भे असेल नामवंत असे दिवस रात्र मात्र आपण या टीम्सला पाहू शकाल खेळताना आणि मात्र तोच गोलंदाज पहिलं षटक हाताळताना कमलेशचा चेंडू सलग 2 चेंडू मात्र खराब फेकल्यानंतर कमबॅक करतोय हा चेंडू मात्र जाईल डॉट नमितला डॉट चेंडू ते फेकण्यामध्ये यश मिळाला कमलेशला त्याचनंतर आपण विचार केला धावसंख्येचा जर पाहू शकला तर 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय भूषण पाटील हेलिकॉप्टर माहीर फटकेबाजी आपण पाहिले भूषणच्या अनेक स्पर्धेमध्ये परंतु आज देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये मिहिरा स्पोर्ट आयोजित मयूरदादाची स्पर्धा नमितचा फटका पाहू शकाल चांगला फटका सजवलाय त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूला जज करील तत्पूर्वी एकदा कंप्लीट होतोय आणि एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या तब्बल 4 या आकड्यावरती पाहायला मिळतोय भूमी 11 तुर्भे या टीमची धावसंख्या पाहायला मिळतोय कमलेश या षटकातील आपण जर विचार केला 3 चेंडू फेकले तर अद्याप पहिल्या ओव्हर बदले या बँडी पॉवरच्या षटकातील 3 चेंडू असतील आणि भूषण पाटील म्हटलं तर खरोखरच ज्याने मात्र अनेक स्पर्धा गाजवली परंतु आज या मोराबे क्रीडांगण नगरीमध्ये आपण पाहू शकाल गावदेवी चषक 2021 आणि गावदेवी हा क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर तर रंगताना आपण पाहिलं तर हा सामना वडवली ब एका साईडला भूमी 11 तुर्भे आताचा चेंडू आपण पाहू शकाल चांगला शॉट सिलेक्शन केलाय गोळीच्या रफ्तारमध्ये जाईल चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धाब्यांसाठी येईल हा चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या तब्बल पाहू शकाल 8 या आकड्यावरती 8 धावसंख्या आमचे उत्कृष्ट गुणलेखक प्रणयजी मात्रे त्यानंतर रोहित मात्रे खारकोपर पडवेल समालोचक अध्यक्ष सन्माननीय आमचे उलवे गावचे किरणदादा पाटील त्यानंतर आमचे पलसपे गावचे आपण पाहिलं तर दीपक पाटील सर रॉकस्टार प्रवीणजी गायकर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते आताचा चेंडू हलक्या पद्धतीने फलंदाज केलेला आहे चेंडू उचलली पैकी पर्यंत इथे फलंदाज बाद होतोय भूषण पाटील आणि रनआउट स्वरूपाने पहिला विकेट भूमी 11 तुर्भे संघाला मात्र परतावा लागेल आता भूषणला नाराज असेल स्वतःवरती भूषण आणि त्यानंतर एक सफलता प्राप्त झाली रनआउट स्वरूपाने संघाची धावसंख्येचं विश्लेषण पाहायला विचार केला तर 8 या आकड्यावरती 1 विकेट गमावलाय भूमी 11 तुर्भे या संघाने नक्कीच भूषण पाटील मात्र स्वतःवरती नाराज झालाय आता त्याची जागा भरण्यासाठी मैदानाच्या मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या मध्ये भूमी 11 तुर्भे या संघाच्या वतीने खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल हेमंत पाटील भूषण पाटीलच्या जागेवरती
नमित पाटील जतपूर्वी मैदानाच्या आतपर्यंत आहेत मात्र एक चांगला स्कोर उभारला जाईल कारण वडवली बस संघापुढे आपल्याला स्कोर करावा लागेल. या संघाला मात्र बलाढ्य असा स्कोर द्यावा लागेल कारण दोन्ही संघ आपण पाहिला बिग फाईट्स असेल. नक्कीच विशाल असेल त्यानंतर विचार केला तर कमलेश ऋतिकचा देखील खेळ पाहिलाय. वडवली ब संघाच्या वतीनं चांगलं खेळ आहे या टीमकडे देखील. भूषण पाटील परतल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहू शकला हेमंत पाटील आणि कावाच्या षटकातील शेवटचा चेंडू लाजशब्बा फटका पाहू शकाल. येथे केरलेच्या रिझर्व मध्ये जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार येतोय आणि 4 धाबेच्या मदतीने एक ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-12 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 तुर्भे या टीमची धावसंख्या. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. अद्याप 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडूमध्ये आता खेळ करावा लागेल नमित पाटील आणि त्याच्या साथीला हेमंत पाटीलला. भूषण पाटील परतला त्यानंतर मात्र आता विचारात्मक खेळ नमितचा पाहायला मिळेल. 12 धावसंख्याला चांगला रनरेट स्वरूपाने मात्र चालावा लागेल या 4 षटकामागे. अतिशय चांगली दिमागदार स्पर्धा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो. मयूरदादा मात्रे आणि त्यांचे संयोजक आमच्या मोरावे गावचे सर्व ग्रामस्थ युवा ग्रामस्थ आणि सर्वांचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगली स्पर्धा आज या स्पर्धेतील दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला एका साईडला वडवली ब आणि भूमी 11 तुर्बे अशी आपल्याला ही लढत पाहायला मिळाली जातोय. टॉस जिंकला वडवली ब संघटनेने क्षेत्ररक्षक निवडला. फलंदाजासाठी आमंत्रित केला या तुर्बे टीमला. षटक क्रमांक दुसरा पहिल्या सत्रासाठी गोलंदाज येईल ऋतिक पाटीलची फलंदाजी देखील तेवढ्या ताकदीची आपण पाहिली. परंतु आता गोलंदाजीसाठी ऋतिक पाटील येतोय. ऋतिकचा पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न होता त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूखाली इथे मिस अंडरस्टँडिंग आणि पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा बाहेर चौकार जातोय. चुकीचा क्षेत्ररक्षक घडला जातोय आपण पाहिला तर. आणि या 4 धाबेच्या पद्धतीने संघ पुढे सरकेल. तब्बल धावसंख्या भूमी 11 तुर्बे टीमची 16 या आकड्यावरती. या स्पर्धेची टुर्नामेंट आपण पाहिलं तर ज्या आम्हाला प्रणयजी मात्रे यांच्या वतीनं माहिती मिळाली जाते 1002 अशा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. आज या दुसऱ्या रात्रीमध्ये खरोखरच एक चांगलं गुणलेखक जी माहिती आम्हाला पुरवली जाते. कुठल्या क्षणाला कोणता षटकार किती झाले, चौकार किती झाले आणि धावसंख्या किती झाली, विकेट हॅट्रिक्स आपल्याला प्रणयजी मात्रे यांच्या वतीनं माहिती मिळाली जाते. गोलंदाज ऋतिक पाटील गोलाच्या मार्कवर. आताचा चेंडू मात्र लॉब करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तत्पूर्वी स्वतः गोलंदाज येईल चेंडूखाली. ऋतिक एक धाव कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने संघ पुढे सरकेल भूमी 11 तुर्बे टीम्स आणि संघाची धावसंख्या तब्बल पाहिली तर विचार केला तर 1-17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला जातोय. 17 धावसंख्या. कुठेतरी चौकार आला होता. मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता वडवली संघाच्या वतीनं. त्यानंतर मात्र आता नमित पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहिला तर हेमंत पाटील अशी ही जोडी मैदानाच्या मध्ये मात्र थांबली आणि नक्कीच चांगला स्कोर उभारेल या वडवली बस संघापुढे. ऋतिक पाटील गोलाच्या मार्कवर नमितसाठी. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूची पकड करील फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 धावसंख्या. दुसऱ्या ओव्हरमधले अद्याप ऋतिकच्या षटकातील पाहायला विचार केला तर 3 चेंडू असतील. 18 धावसंख्या पाहायला मिळाली जाते. गोलंदाज ऋतिक पाटील सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल हेमंत पाटील. षटकातील सुरेख चेंडू गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू फेकला जातोय ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला पाहावं लागलं या चेंडूकडे. यष्टरक्षकाने चेंडूची जजमेंट केली आणि कलेक्शन केला. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या पाहिली तर 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्तब्ध ठेवला फलंदाजाला. अतिशय चांगला चेंडू फेकण्याचं काम केला ऋतिक पाटीलने. वडवली बस संघाचा हा खेळाडू देखील एक चांगला खेळाडू. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल हेमंत साठी. परंतु पंचांचे हात मात्र समांतर होतोय. ऑफस्टम्पच्या भरास बाहेर जाणारा चेंडू इथे मात्र अवंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळतोय आणि एका धाबेच्या मदतीने भूमी 11 तुर्बे टीमची धावसंख्या 1-19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. षटक क्रमांक दुसरा पहिल्या फेरीतील मात्र शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळत जातोय. आज एक पोल आपण पाहिलं तर या ए पोल मधून मात्र हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत जातात.
फटका चांगला सजवलाय, चेंडू जाईल रनअप बाहेर, सीमा रेषा पलीकडे. 6 धाबींसाठी येईल दमदार षटकार. 6 धाबीच्या मदतीने आता मात्र संघ पुढे सरकेल. तब्बल धाबसंख्येचं जर विश्लेषण विचार केला, भूमी 11 तुर्बे टीमची धाबसंख्या 1/25 या आकड्यावरती प्रणय आपल्याला पाहायला मिळत जातोय. 25 धाबसंख्या. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, अंतिमची लास्ट डिलिव्हरी असेल. सामोरे फलंदाज आपण पाहिला तर हेमंत पाटील. चार चेंडू आणि 11 धाबसंख्येवर मैदानाच्या मध्ये खेळ सादर करताना आपण पाहिला तर भूमी 11 तुर्बे संघाचा हा खेळाडू हेमंत पाटील. ऋतिक पाटीलच्या षटकातील अंतिमची शेवटची लास्ट डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू मात्र स्केअरलेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूची पकड केली जाईल चेंडू पैकी पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरा ओव्हर देखील पहिल्या सत्रातील कंप्लीट होतोय. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भूमी 11 तुर्भे टीमची धावसंख्या 1/26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. वन विकेट लॉस, 26 रन्स 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात. आणि आपण जर विचार केला तर दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये सेट झालेत. या 12 चेंडूमध्ये आता खेळ करावा लागेल नमितला आणि त्याच्या साथीला हेमंतने मात्र 5 चेंडूमध्ये 12 धाबेचं योगदान दिलं आपल्या संघाला. आता नमित पाटीलला मात्र सलामी लावलेला हा फलंदाज या 12 चेंडूवरती नक्कीच एक चांगला स्कोर उभारायचा असेल तर या 12 चेंडूवरती हल्ले चढवावे लागतील या वडवली बस संघापुढे. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी गोलंदाज येतोय शुभम पाटील. वडवली बस संघाच्या वतीनं शुभम पाटील पाहू शकाल. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी शुभम पाटील आणि सामोरे फलंदाज हेमंत पाटील. तुर्भे वडवली ब असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळत जातोय. आताचा चेंडू मात्र फटका चांगला सजवलाय, एलिव्हेशन कमी येथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय स्केअरलेगच्या रिजन मध्ये. झेल टिपला जाईल आणि मात्र फलंदाज बाद होईल. खेळाडू कक्षामध्ये परतला जाईल तो फलंदाज हेमंत पाटील. इथे मात्र दुसरा विकेट गमावावा लागतोय सामोर टीमचा भूमी 11 तुर्बे या संघाला. वडवली संघाचा हा रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. चांगला झेल कलेक्शन केला आणि तदनंतर मात्र फलंदाज हेमंत पाटीलला परतावा लागेल ज्याने मात्र आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये 12 धाबींचा खेळ केला. नवीन फलंदाज येईल भूमी 11 तुर्बे संघाच्या वतीनं आपण पाहिला तर प्रणय. चौथ्या क्रमांकावरती रवी म्हात्रे, एक चांगला खेळाडू आपण पाहिला. बराच अनुभव आहे आणि त्या अनुभवाला आता पणावा लावावा लागेल कारण उर्वरित 11 चेंडू आहेत पहिल्या सत्रातील आणि रवीकडे तो खेळ आहे परंतु आता खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाज आपण पाहिला षटक क्रमांक 3 फेकताना शुभम पाटील. पहिल्या चेंडूवरती सफलता आली गोलंदाजाला. इथे मात्र बॅटच्या रनर मध्ये येत नाही चेंडू. एच पकडले जातो. यष्टरक्षक मात्र चेंडूची पकड करतोय. डॉट चेंडू जाईल. आता कुठेतरी रवीला देखील खेळ करावा लागेल. भूषण पाटील लवकरच परतला. भूमी 11 तुर्बे या संघाचा. एका साईडला नवी मुंबई विभागातील भूमी 11 आपण पाहिला तर तुर्बे संघ आणि एका साईडला वडवली ब आपण पाहिला तर ठाणे विभागातील हा संघ पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. आताचा चेंडू रवीने मात्र पंचांचा इशारा येईल. नो बॉल. येथे चेंडू झेल पकडला जाईल परंतु मात्र पंचांचा इशारा. नीरज राणावत सरांचा नो बॉल. 1+2 अशा 3 धावसंख्या आणि आपण पाहिला तर 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 29 रन्स. 2 विकेट लॉस. आता मात्र या चेंडूवरती फ्री हिट असेल. नक्कीच नीरज राणावत सरांचा इशारा येतोय. बराच अनुभव पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला तर नीरज राणावत सर आमचे. परंतु मात्र इथे नक्कीच फ्री हिट असेल रवीसाठी. फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्येचा विचार केला 29 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. गोलंदाज पाहू शकला तर शुभम पाटील.
चांगला फटका पाहू शकाल मात्र कमलेश पाटीलच्या डोक्यावरून जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धाबींसाठी हा येतोय दमदार षटकार. रवीच्या बॅट मधून मात्र फ्रीडचा संधी सापडली आणि त्या संधीचा मात्र सोडं झालं. या 6 धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या 35 रन्स, 2 विकेट लॉस, 35 धाबसंख्या. स्कोर बनवण्याचा प्रयत्न चालू आहे भूमी 11 तुर्भे संघाचा. भूषण पाटील परतला, त्यानंतर आपण विचार केला तर हेमंत देखील परतला, परंतु मात्र रवी चांगली मात्र आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळत जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम 35 धाबसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत जातो. षटकातील अद्याप शेवटचे 4 चेंडू असतील. आताचा चेंडू पाहू शकाल इथे नक्कीच नीरज रनावत सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतो लेगबायचा. एका धाबीच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धाबसंख्या 36 रन्स, 2 विकेट लॉस. भूमी 11 तुर्भे संघाची धाबसंख्या आणि प्रणय या षटकातील अद्याप शेवटची 2 अंतिम लास्ट डिलिव्हरी असतील. षटक क्रमांक 3 फेकताना वडवली बस संघ. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडला, फलंदाजासाठी आमंत्रित केला तुर्भे टीमला. शुभम पाटीलचा षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू नमितने मात्र फटका सजवलाय. इथे कावाच्या हातामधून झेल निसटलाय. त्यानंतर 1 धाबसंख्या कंप्लीट. नमित पाटीलला नवीन जीवदान आलाय. तर या नक्कीच सोडणं करेल का नमित पाटील? कालच्या पहिल्या रात्रीमध्ये प्रणयजी मात्रे आमचे गुणलेखक सांगतात की 16 झेल मात्र ड्रॉप झाले या क्रीडांगणावरती. या स्पर्धेमध्ये आपल्याला कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. प्रणय खरोखरच एक चांगली माहिती. तर सेक्टर 3 शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष सन्माननीय सतीश पाटील याचं मात्र आगमन होतोय. सहर्ष स्वागत. या आपला मीरा स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहिलं तर आई गावदेवी चषक 2023 मध्ये सतीशजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. आताचा चेंडू मात्र स्वतः गोलंदाजच्या फ्लोअर मध्ये येतोय. चेंडूचा मात्र कलेक्शन केला जाईल. हा चेंडू डॉट जाईल आणि त्यानंतर 3 षटक मात्र कंप्लीट. 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल भूमी 11 तुर्भे टीमची धाबसंख्या 37 आकड्यावरती पाहायला मिळत जातोय. शेवटचा स्लॉग ओव्हर असेल. पहिल्या सत्रातील अंतिमचा षटक असेल. या षटकामध्ये आता रवी आणि नमित पाटील या 2 फलंदाजाला आता खेळ करावा लागेल. शेवटचा षटक असेल. 37 धाबसंख्या आल्यात. प्रणय जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आपण जर उच्चांक पाहिला तर कालच्या पहिल्या रात्रीमध्ये कानपोलीस संघाचा 61 धाबींचा आपण उच्चांक पाहिला. नक्कीच या स्पर्धेचा आपण वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शेवटचा स्लॉग ओव्हर असेल. अंतिमचा षटक असेल आणि या षटकामध्ये मात्र आता नमित पाटीलला सलामीला आलेला फलंदाज आणि रवीला मात्र खेळ करावा लागेल. शेवटचा स्लॉग ओव्हर घेऊन येईल पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज अनिल पाटील. अनिल पाटील येतो या स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक घेऊन. चला स्पीडअप आपण पाहिलं तर टाइम इज अलर्ट. वेळेला महत्व आहे वडवली बस संघ. कारण आपण पाहिलं तर आपले इनिंग मागेची जी मिनिटं 13 मात्र राहिलेत. खरोखर 13 मिनिटं झालेले आहेत आणि फक्त 7 मिनिटाचे कालावधी असेल. या 7 मिनिटामध्ये आपण नक्कीच विचार करावा लागेल वडवली बस संघ की 7 मिनिटामध्ये षटक संपवावं लागेल. अन्यथा आपला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक. पहिला चेंडू लॉब केलाय. येथे चेंडू मात्र नमित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल. दमदार षटकार लॉंगॉनच्या वरून जाईल. षटकार 6 धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या तब्बल पाहिली 43 रन्स, 2 विकेट लॉस. नमित पाटीलकडे देखील फटक्यांची व्हेरिएशन आहे. फटके मात्र सिलेक्शन करण्याची पद्धत आहे आपण पाहिला आणि ती मात्र आता करावी लागेल. सलामीला आलेला हा नमित आता मात्र आपला खेळ सादर करतोय. स्लॉग ओव्हर आहे. अंतिमचा षटक आहे. अनिल पाटील मात्र वडवली बस संघाच्या वतीनं फेकताना पाहू शकाल. आताचा फटका मी मगाशीच म्हटलं होतं की नमित पाटील ऑन द फायर. लाजच्या बाप दमदार षटकार पाहायला मिळेल. लॉंगॉनच्या वरून जाईल हा षटकार आणि 6 धाबीच्या मदतीने आता आपण पाहू शकाल भूमी 11 तुर्भे टीमची धाबसंख्या 2:49. चला सीके बॉईज ग्रुप समर्थक अमित दादा पाटील आणि सर्व समर्थक जतीन पाटील, राज म्हात्रे, सँडी पाटील,
लाजवाब देखना फटका नमित पाटील लाजवाब. मी का कौतुक केलं होतं या खेळाडूचं. आज मात्र षटकार हॅट्रिक. लाजवाब. नक्कीच मी पाहिलं होतं डे स्पर्धेमध्ये देखील तुर्बे संघाच्या वतीनं खेळताना नमितला भूषण पाटील जरी परतला परंतु मात्र तुर्बे टीमला आशा होती नमितकडे आणि तीच आशा आपण पाहू शकाल. लाजवाब. धाबसंख्येचं जर विश्लेषण पाहायला प्रणय तर तब्बल डबल 55 धाबसंख्या. आता मात्र स्कोर बनलाय. वडवली बस संघापुढे स्कोर बनवायचा होता आणि जर विचार केला कालच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल 61 धाबेंचा जो मोठा हाय स्कोर आपण पाहिला 61 धाबेंचा. घुटना डेक तमाशा देख इथे आपल्याला पाहायला मिळाला नमित पाटीलच्या वतीनं 55 धाबसंख्या. अद्याप या षटकातील प्रणय शेवटचे 3 चेंडू असतील अनिल पाटील गोळाच्या मार्कवर. आताचा चेंडू फटका चांगल्या पद्धतीने सजवला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये. चेंडूची पकड करेल पैकी परत 2 धाबसंख्या कंप्लीट होतील. लाजवाब रणबी विकेट आणि या 2 धाबीच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. तब्बल धाबसंख्या 2 बाद 57 या आकड्यावरती भूमी 11 तुर्बे टीमची. सत्तावन्न धाबसंख्या आपण पाहिलं तर 2 बाद. लाजवाब खेळ नमित पाटीलचं पाहायला मिळालं. तब्बल 9 चेंडूमध्ये 27 धाबींचं योगदान अनिल पाटील. आताचा फटका पाहू शकाल. खडे खडे चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. मिड विकेटच्या डोक्यावरील दमदार नमित पाटीलचा हा षटकार आणि या 6 धाबीच्या मदतीने आपण उच्चांक पाहिला तर नक्कीच भूमी 11 तुर्बे टीमचा 63 धाबेचा या स्पर्धेतील. चला चेंडू द्यायचा लगेच चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या मध्ये. चला आमचे चेंडू मॅन निशांतजी मात्र आपण लगेच चेंडूची पूर्तता करायची आहे. वेळेचं महत्व आहे आपल्याला. नक्कीच उच्चांक आज आपण पाहिलं तर या स्पर्धेतील मिहिरा स्पोर्ट चषक 2023 आपण पाहिला तर आई गावदेवी 63 धाबसंख्या. लाजवाब नमित पाटीलचा खेळ मी कौतुक केलं होतं परंतु ते कौतुकाला मात्र नक्कीच थाप दिली नमितने आणि त्यानंतर मात्र 10 चेंडूमध्ये 33 धाबेचा योगदान आपल्या टीमसाठी. पहिल्या सत्रातील या स्लॉग ओव्हर मधला शेवटची अंतिमची लास्ट डिलिव्हरी घेऊन येईल गोलंदाज अनिल. आताचा चेंडू पंचांचा मात्र हात समांतर ऑफस्टंपच्या बराच बाहेर जातोय. इथे अवांतर घोषित केलाय वाईट करार केलाय. त्यानंतर एका धाबेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. तब्बल धाबसंख्या 64 या आकड्यावरती. नमित पाटीलसाठी मात्र इथे सन्माननीय विक्रांत दमे यांच्या वतीनं नमित पाटीलची जी पारी सादर केली 3 षटकार जे ठोकलेत त्या 3 षटकारांसाठी विक्रम दवे यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस नमित पाटीलसाठी मात्र इथे आमच्यापर्यंत पोहोचलंय. शेवटचा चेंडू 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धाबसंख्या देखील कंप्लीट. पैकी अचूक येतोय. पहिला सत्र मात्र समाप्त झाला. नमित पाटीलने जो खेळ सादर केला लाजवाब. वडवली बस संघापुढे आपण जर पाहिला तर 4 षटकामध्ये तब्बल धाबसंख्या प्रणय पाहिली तर 66 2 बाद आणि 67 धाबेंचा टार्गेट असेल. या स्पर्धेचे नियम असेल कंपल्सरी चेसिंग. वडवली बस संघ आपण लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि नक्कीच भूमी 11 तुर्बे टीम्स आपण देखील तर नमित पाटीलसाठी 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय 3 जे षटकार ठोकले विक्रम दवे यांच्या वतीनं नक्कीच सामना संपला की मात्र नक्कीच आपण नमित पाटील यायचं. 500 रुपये आपल्याला कॅश प्राइज आपण 3 षटकार जे ठोकलेत त्याबद्दल आमच्या साहेबांच्या वतीनं. तर 24 चेंडूमध्ये प्रणय आपण पाहिलं तर धाबसंख्या आल्यात 66 67 धाबेचा टार्गेट. आणि आमच्या मोराबे गावचे सीके बॉईज सर्व मेंबर्स यांना विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. सीके बॉईज टीम्स आपला मयूरदादाचं या वतीनं आपणास विनंती आहे. चला लगेचच आपण पाहिलं तर आमचे मोरावे गावचे शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष सेक्टर 3 सतीश पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी मयूरदादाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सतीश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या सतीश पाटील आपला शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. मिहिरा स्पोर्ट आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. मयूरदादा म्हात्रे आणि आपण जर या ट्रॉफीचं नाव पाहिलं तर आई गावदेवी चषक 2021 आपण पाहिलं तर माईचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र
सन्माननीय सतीश पाटील शेतकरी कामगार पक्ष सेक्टर 3 अध्यक्ष नक्कीच शुभ सन्मान केला जातोय आणि पुन्हा एकदा मात्र कॉम्बॉक्स कडे बोलतो 67 धाबेचं लक्ष वडवली बस संघाला तर तर मी विनंती करतो 40+ मास्टर खेळाडू आमचे सुभाषदादा पाटील या पण आपला देखील शुभ सन्मान सुभाषदादा सुभाष पाटील या आपला शुभ सन्मान शुभ सन्मान केला जाईल सुभाषदादा पाटील एक चांगला खेळाडू मोरावी गावचा त्याचा देखील मंचावरती शुभ सन्मान मयूरच्या वतीनं मात्र शुभ सन्मान केला जातोय वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय सुभाषदादा पाटील यांचा देखील साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आमचे नक्की चंदूजी वाघमारे आणि प्रेमजी वाघमारे देवत आपल्याला लाईव्ह कव्हरेज स्पर्धा देखील पाहायला मिळत जातोय आणि पुन्हा एकदा मी दीपक पाटील सर मॅनफॉर्म पळसपे नक्कीच उत्तर द्यायला दुसऱ्या सत्राला मी नक्कीच दीपक पाटील सर आपल्याकडे बोलतो कॉम्बॉक्स मधून हॅलो तर सीके बॉईजच्या सगळ्या ग्रुपनं यायचं आपण स्टेजवर कुमार शेठ यांनी खरं तर आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलंय सीके बॉईज तर सीके बॉईज ग्रुप कुमार शेठ यांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय आपण या सगळ्यांनी स्टेजवर हॅलो तर सीके बॉईज टीम या पण मंचावरती आपला सहर्ष स्वागत सँडी पाटील या पण मंचावरती सर्व टीम सीके बॉईज आपला विनंती आहे आपला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले चेंज द गेम वडवली ब संघाकडून विशाल पाटील आणि ऋतिक पाटील तर गोलंदाजी मार्कवर मात्र भूमी 11 तुर्भे संघाकडून पहिलं षटक घेऊन संदेश तर दत्ताभाऊ करवंडे यांना देखील विनंती या मंचावरती 67 धावांचं टार्गेट आणि ते मात्र पहिल्याच बॉलवर चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना विशाल पाटीलच्या बॅटमधून 4 धावा 67 करायच्यात या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली ती भूमी 11 तुर्भे या संघाकडून खेळत असताना काय बॅटिंग पाहायला मिळाली आज मात्र नमितची कमालीची बॅटिंग आणि खास करून लगातारचे ते 3 षटकार त्यातला तिसरा षटकार तर अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण होता 11 बॉलमध्ये 35 धावांची झंझावात इनिंग मात्र सलामीला येत असताना त्यानं साकारली यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय परंतु स्टॉप केलाय मिड ऑफला निर्धाव चेंडूची सांगता संदेश वाघमारे पहिलं षटक टाकतो या जोडीवर बरंच काही निर्भर असेल 67 धावा जरी असल्या तरी सुद्धा ही जोडी आजपर्यंत या जोडीनं अनेक विजय मात्र चेंज द गेम वडवली ब संघासाठी दिलेत चांगला चेंडू होता यावेळेस मात्र थोडीशी गती कमी केली होती लेफ्ट मौद विकेटने गोलंदाजी करते टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला स्विंग होत असताना चेंडू विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता 4-0 पहिल्या बॉलवर मात्र दमदार सुरुवात तदनंतर मात्र गोलंदाजाचं पुनरागमन पाहायला मिळतंय मोठी धावसंख्या आहे 17.5 सरासरीनं मात्र जायचंय पुढे आणि विशाल पाटील आणि ऋतिक पाटीलवर बरंच काही निर्भर असेल छबेचा हा बॉल आणखीन एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता 3 लगातारचे निर्धाव चेंडू पहिला बॉलवर चौकार आणि तदनंतर मात्र 3 डॉट बॉल संदेश वाघमारे काय गोलंदाजी करतोय विशाल पाटील सारख्या नामवंत फलंदाजाला मात्र शांत ठेवले आतापर्यंत या मैदानामध्ये इथे मात्र स्टेप आउट करून थोडासा फटका सजवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं विशालच्या बॅटमधून येतोय
हा विशालतम षटकार. स्कोर जाऊन पोहोचेल तो 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 3 डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवेल चेंज द गेम वडोली ब संघ, कारण प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. हा सामना जिंकायचा असेल तर थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स मात्र घ्यावे लागतील. आणि आजपर्यंत दिसलेत प्रत्येक मैदानामध्ये चेंज द गेम वडोली ब संघ मोठा, बऱ्याच जणांचा मोस्ट फेवरेट टीम संघ आहे. कमालीची लोकप्रियता मात्र मिळवली या सगळ्याच खेळाडूंनी. खरं तर अनेकांच्या काळातला ताईत हा संघ ठरलाय चेंज द गेम वडोली ब. विशाल पाटीलच्या नेतृत्वाखाली नेहमीच या संघानं उत्तुंग भरारी घेतले. हो, लो फुल टॉस बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला थांबवले. रवी मात्र त्या ठिकाणी होते. इथून मात्र सिंगल येत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तर आणि score सन्माननीय 11 महेशदादा म्हात्रे यांचा आगमन झालाय. मयूरदादा म्हात्रे यांचे काकाश्री आपण पाहिलं तर येथे उपस्थित झालेत आमचे महेशदादा म्हात्रे यांचा देखील सहर्ष स्वागत. नवनाथ बाबू भोईर आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. तर चेंज द गेम वडोली ब संघाचा सामना पाहण्यासाठी नितीनजी केणी धरणा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि नेहमीच चेंज द गेम वडोली ब संघाला त्यांचं मोठा सपोर्ट, बिग सपोर्ट राहिला आहे. मग नितीन केणे असतील, नितेश पाटील असतील, त्यांचा नेहमीच सपोर्ट राहील. आणि त्यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा तुम्हाला 2 ते 6 जानेवारीला तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल धरणाच्या मैदानावर. आणि ते स्वतः तळोजा पोलीस स्टेशनच्या आहेत. आणि आज संपूर्ण ते या सामन्यासाठी उपस्थित सुद्धा झाले त्या मैदानावर. सगळ्यांना विनंती आहे की आपण यावं मंचावर. नितीनजी केणी असतील, त्याचप्रमाणे मोतीराम दळवी असतील, दातिवली संजय माळी असतील, रावे एकनाथजी म्हात्रे, ओमकारजी म्हात्रे, सचिन म्हात्रे, सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात, त्यामुळे इथून अब तक 56. हा फटका यावेळेस मात्र पाहूया कव्हर्सला. चांगली फिल्डिंग वेगानं पुढे आलाय. सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 1 डझन धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 67 धावांचं टार्गेट आहे. सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा बॅटर आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल, मिस्टर ऋतिक पाटील. आणि याच्या खेळीवर मी तर म्हणेन संपूर्णपणे या मॅचचं चित्र अवलंबून असणार आहे. चेंज द गेम वडोली ब संघाच्या बाजूनं हा सामना जाईल की भूमी 11 तुर्बे. पहिल्या षटकामध्ये कमलेशच्या 12 धावा आल्या होत्या. ऋतिक पाटीलच्या दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. शुभम पाटीलला 11 धावा दिल्या होत्या. आणि तेच 11 धावांचं षटक पहिलं पाहायला मिळालं. परंतु लास्ट ओव्हर अनिल 29 धावा खर्च केल्या. सर्वात महागडा ठरला तो अनिल पाटील गोलंदाज या मॅच मध्ये. इथे पहा, फिरवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. कमालीचा फॉर्म आहे या फलंदाजाचा. आणि ऋतिकनं मात्र तोच फॉर्म दाखवत देत असताना षटकारानं खातं उघडलंय. आणि जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. सहा धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज अजित चव्हाण यावेळेस मात्र ऑन साइडला वाडे शॉट. स्लॉग स्वीप केलाय, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय लगातार दुसरा षटकार. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर वरच्या लेवलचं क्रिकेट खेळतोय ऋतिक पाटील. सुपर डुपर फॉर्म मध्ये सुद्धा आहे. आणि त्याला रोखावं लागेल. तुर्भे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र ऋतिक पाटील शिवाय पर्याय नाहीये. परंतु इथे अजित चव्हाणवर मात्र हल्ला बोल केलाय आणि करणं गरजेचं सुद्धा आहे, कारण 67 धावा चेस करायच्या. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये मात्र असे मोठे फटके येणं अनिवार्य बनलंय. ते चेंज द गेम वडोली ब या संघासाठी. कल्याण डोंबिवली परिसरामधील आणखीन एक मोठा संघ महासत्ता वाकण चेंज द गेम वडोली ब. नेहमीचे 2 संघ अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि खास करून रायगडमध्ये नेहमीच येत असतात. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट. आणि इथे मात्र पायची सापडलाय. फलंदाज ऋतिकची खेळी संपुष्टात. आणि आता मात्र थोडंसं टेन्शन वाढेल. चेंज द गेम वडोली ब संघाचा इन्फॉर्म बॅटर ऋतिक पाटील. बॅक टू द पवेलियन LBW.
चांगले 2 फटके पाहायला मिळाले, परंतु ऋतिक पाटीलचं मैदानावर थांबणं फार गरजेचं होतं. ही मॅच जिंकून द्यायची होती तर, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. शुभम पाटील तिसऱ्या स्थानावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा, 24. 14 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. 43 रिक्वायर्ड. शेवटच्या षटक जे महागडे ठरलं ना, तेच थोडंसं टेन्शनवालं ठरलंय, कारण त्या ओव्हरमध्ये अनिलच्या 4 षटकार आले आणि नमित पाटीलनं काय बॅटिंग केली त्या ओव्हरमध्ये. शुभम पाटील येतोय, आणखीन एक चांगला फलंदाज या टीमचा. समोर विशाल पाटील आहे. तोपर्यंत अशा नक्कीच असणार आहेत चेंज द गेम वडोली ब संघासाठी. घडवलं या संघाला वडोली ब संघ, सगळे यंगस्टार गोळा केले. विशाल पाटीलच्या नेतृत्वाखाली या संघानं गेले 3-4 वर्ष सातत्याने आपण पाहतोय अनेक स्पर्धा जिंकल्या. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद होईल. अजित चव्हाणला मात्र मिळेल ही सफलता. शुभमला मात्र खातं उघडू दिलं नाहीये. शून्यावर होतोय बाद. दुसरा धक्का चेंज द गेम वडोली ब संघाला. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. फुल लेंथ होता, अगदी खोलात पडला आणि चान्सेस नव्हती शुभमकडे. क्लीन बोल्ड बाद होतोय. थोडस कठीण आता मात्र होत चाललं. चेंज द गेम वडोली ब संघ. चेंज करावी लागेल मॅच. 2 षटकारांना असं वाटत होतं कुठेतरी मॅच चेंज होते की काय, परंतु इथून मात्र गोलंदाजानं चेंज केलंय. 2 षटकारानंतर 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. हे असतं कमबॅक मित्रांनो क्रिकेटमध्ये. 2 षटकार जरी आले तरी न डगमगता मोठ्या धैर्यानं मी तर म्हणेन ऋतिकला सामोरा गेला, त्यानंतर शुभमला, आणि दोघांनाही बाद केलं. आणि या मॅचमध्ये थोडीशी पकड मजबूत करत असताना भूमी 11 तुर्भे हा संघ वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले असताना. फार क्वचित तुम्हाला आजकाल हा संघ पाहायला मिळतोय. पूर्वी बऱ्याच वेळेला तुर्भे संघ आपल्याकडे सातत्याने दिसायचा. स्क्वेअर लेगला स्वीप केला बॉल, काबाच्या बॅटमधून निघतोय चौकार. 4 धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 28 धावा, 28. 17 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 12 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. एक मोठं षटक तर घ्यावंच लागेल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तुर्भे संघाच्या धावा होत्या 26 आणि वडवली ब संघाच्या 2 धावा जास्त आहेत, 28. नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण चेंज द गेम वडवली ब संघ हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये. शेवटपर्यंत जिद्दीनं खेळायचं, जे काही आहे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करायचं आणि बऱ्याच वेळेला या प्रयत्नांनीच खरं तर या संघाला जिंकवलंय. अनेक वेळेला अशक्य अशी आव्हानं मात्र मोडीत काढले त्या संघानं आणि म्हणूनच खरं तर नेहमीच पाहायला गेलं तर शांत असणारा हा संघ, एक शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाचं नाव सगळेजण आवर्जून घेतात आणि तेवढा रिस्पेक्ट सुद्धा या संघाला मिळतो. आणि म्हणूनच पाहायला गेलं तर अनेक क्रीडा रसिकांचा मोस्ट फेवरेट संघ सुद्धा पाहायला मिळतो तो चेंज द गेम वडवली ब. तर 2 ओव्हर्समध्ये 28 झाल्या, 2 ओव्हर्समध्ये 39 करायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागतील. असाध्य टार्गेट असतात नेहमीच क्रिकेटमध्ये, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे अनप्रेडिक्टेबल. काय होईल सांगू शकत नाही या खेळामध्ये आणि म्हणूनच या खेळातली रंजकता मात्र असतागत कायम आहे. 12 बॉल 39 गोलंदाजी मार्कवर हेमंत पाटील. हेमंत पाटील यावेळेस मात्र हा फटका पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा, परंतु चेंडू जाईल सीमा पार. विशालच्या बॅटमधून येतोय चौकार. प्रयत्न करणं सोडणार नाही हा संघ. हॅलो, तर नक्कीच उलवे गावचे आमचे मित्र, मयूरदादाचे मित्र विशालदादा भोईर इथे आलेले आहेत. या मंचावरती आपण विशालदादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. शेवटपर्यंत लढत राहायचं याच निर्धारानं मात्र त्यांचा मैदानामध्ये खेळ. इथे थोडासा मिसक्यूट झाला होता, बॉल प्रॉपर बॅटवर आला नव्हता. इथे थोडीशी एज लागली होती. सिंगल मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 34 धावांची. 34 नीडेड नाव.
4 बॉलमध्ये निदान मी तर म्हणेन अजून एक शेवटच्या षटकामध्ये जर थोडंसं आटोक्यामध्ये आव्हान असेल तर 2 ते 3 मोठे फटके तरी खेळावे लागतील. 2 षटकार, एखादा चौकार किंवा दुहेरी धावा 2 वेळा, म्हणजे काय 15-16च्या आसपास या 4 बॉलमध्ये धावा काढाव्या लागतील तर कुठेतरी थोडंसं शेवटच्या षटकासाठी आव्हान आटोक्यामध्ये राहू शकेल. पाहूया हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थ्रो सुद्धा वेगानं आलाय. काय फिल्डिंग केलंय. क्लास, वेगवान स्ट्रोक त्या ठिकाणी अडवला जातोय. चप्पळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. राहुल होते त्या ठिकाणी. राहुल कांबळे. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 34 या आकड्यावर. 34 रन्स. परंतु विशाल पाटीलकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशाल यावेळेस मात्र पहा बॅकफुट वरूनच मात्र हा फटका सजवलाय. कबा पॉइंटला स्क्वॉड ड्राईव्ह केलं होतं. बॉलला पाठवले सीमा पार. चौकार. क्लास पाहायला मिळेल तुम्हाला विशाल पाटीलच्या बॅटिंग मधून. कमालीचा दर्जाचं क्रिकेट. जागेवरूनच आपण पाहिलं तर पहा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं होतं. चांगला कट पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू कबा पॉइंटला बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांकरता. इथे मात्र एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनच्या वरतून. विशाल पाटील मॅच सोडणाऱ्यांपैकी नाहीये. एक बहारदार फटका. 6 धावांकरता षटकार येतोय. 67 चेस करायचे आहेत आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 धावा. 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 नीडेड नाव. रिमेनिंग 7. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये आणि त्याचीच उत्सुकता मात्र तमाम क्रीडा वर्गाला लागली असेल. चांगला बॉल होता यावेळेस मात्र. यॉर्क केलं होतं. फुल लेंथ होता. एकच धावेत आहे. सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर 15च्या सरासरीनं 45 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर अनिल पाटीलच्या षटकामधल्या 7 धावा थोड्या कमी करायच्या आहेत. परंतु ते षटक त्या षटकाची 6व्याच परतफेड करावी लागेल. इथून मात्र विशाल पाटीलला. चला स्पीडअप करा. भूमी 11 तुर्भे संघ. नाईट स्पर्धा आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. सहा चेंडू आणि 22 धावा. 22 रिक्वायर्ड. इथे मात्र मोठा इतिहास रचावा लागेल. हे सारं काही शक्य आहे. विशाल पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत पाठीराख्यांना चिंता करण्याचं कार्य नसेल. रवी म्हात्रे येत आहेत. मोठा अनुभव आहे. रवी म्हात्रे ओळख आहे खरं तर या संघाची. कारण एक काळ होता तुर्भे संघ जेव्हा जेव्हा पनवेलमध्ये खेळायला यायचा एक वेगळी दहशत होती या संघाची. रवी म्हात्रे असतील, भूषण पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर किशोरचा फॉर्म काय होता. कमाल फॉर्म मध्ये होता आणि नेहमीच स्पर्धा जिंकायचा हा संघ सातत्यानं. परंतु कुठेतरी थोडासा बॅकफुटवर गेलाय आणि हे मान्य त्यांना सुद्धा करावं लागेल. बऱ्याच दिवसानंतर दिसतोय हा संघ. परंतु दिसल्यानंतर सुद्धा अनेक प्रेक्षकांना आनंद झाला असेल या संघाला पाहून. आज थोडंसं वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. पहा शॉर्ट सेलिब्रेट ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. डोळ्यासमोर एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कशासाठी? थोडंसं फलंदाजांचं लक्ष विचलित करण्यासाठी. पाहूया 6 बॉलमध्ये 22 करायच्यात. रवी मात्र सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर राईट टर्म राऊंड विकेटनं. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. फलंदाज होईल बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. विशाल पाटीलच्या स्वरूपामध्ये लागलेला सगळ्यात मोठा हादरा आणि आता थोडेसे धाबेदार आणले असतील ते चेंज द गेम वळवली ब संघाचे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 22 ची आवश्यकता. काय बॅटिंग केली विशालनं. 13 बॉल मध्ये 3 चौकार 2 षटकार 28 धावांची इनिंग मात्र साकारली.
आणि संघाला मात्र शेवटपर्यंत मात्र त्या आशा पल्लवीत ठेवल्यात. ही अशी बॅटिंग आहे, कोणता फलंदाज कधी येऊन फलंदाजी करेल. परंतु ऋतिक आणि विशाल ही जोडी हवी होती, हे सगळे प्रेक्षकांना वाटत होतं. ऋतिकच्या बॅटमधून जे 2 षटकार काय निघाले असं वाटायला लागले होतं तेव्हा बऱ्याचशा चाहत्यांना की हा सामना मात्र जिंकू शकेल, जरी मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये. पाहूया, जयेश मध्ये सुद्धा तीच ताकद आहे. हो, इथे मात्र पहा, प्रॉपर बॅटवर आलाच नव्हता हा चेंडू आणि सरळ शॉट फाईन लेगला. तर नक्कीच मयूरदादा म्हात्रे यांची स्पर्धा मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2021 आणि या स्पर्धेला मात्र आपण पाहिलं तर वहालगावचे राकेश पाटील यांच्या वतीनं मात्र शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. नक्कीच हार्दिक अभिनंदन. तर फलंदाज बाद झालाय, ते मात्र सफलता अर्जित केले. रवी म्हात्रे यांनी 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली जाणार का, कारण इथून मात्र लक्ष थोडंसं धुसर होत जात असताना चेंज द गेम वडवली ब संघासाठी, कारण मोठ्या धाबा होत्या. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या भूमी 11 तुर्भे संघाकडून नोंदवली गेली. राऊंड स्टम्प्सनं हॅट्रिक बॉल आहे, समोर ड्राईव्ह केलाय साइड स्क्रीनच्या समोर. इट्स अ विकेट हॅट्रिक. रवी म्हात्रे घेत आहेत विकेट हॅट्रिक आणि इथे मात्र या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज ठरलाय ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान. काल आरसीसी पेठच्या आरबाज शेखला आपण पाहिलं, त्यानं विकेट हॅट्रिक घेतली. या स्पर्धेमधली पहिली आणि दुसरी विकेट हॅट्रिक भूमी 11 तुर्भे संघाचा रवी म्हात्रे. इथे मात्र पाहूया, ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषेच्या दिशेनं, 6 धावांकरता षटकार. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. अर्धशतक धाव फलकावर. चेंज द गेम वडवली ब संघाच्या 51 धावा कंप्लीट होत असताना 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. तर मॅच मध्ये 67 धावा काढायच्या म्हटल्या की तुम्हाला निर्धाव चेंडू खेळून जमत नाहीयेत. संदेश वाघमारेने टाकलेले ते 3 निर्धाव चेंडू आहेत ना, ते सुद्धा फार महत्वाचे होते. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सामना बऱ्याच ठिकाणी टर्न होत गेला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल जातोय सीमा रेषेच्या वरतून. 6 धावांकरता शेवटच्या टप्प्यामध्ये यावेळेस मात्र षटकारांची बरसात मांडली. ती 7व्या क्रमांकावर येणारा फलंदाज कल्पेशनं लगातारचे 2 षटकार आणि आता धावफलकावर धावा लागल्या त्या 57. 1 चेंडू आणि गरज असेल ती 10 धावांची चेंडू द्यायचेत. बॉलची मागणी केली. 1 चेंडू आणि 10 धावा. शेवटपर्यंत हार मानायचं नाहीये, हाच निर्धार नेहमीच चेंज द गेम वडवली ब संघाचा असतो. मग त्याच्यामध्ये अपयश आलं तरी चालेल, परंतु आपले प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहायचं. खूप प्लेड ऑन झाला इथे मात्र आणि 4थी विकेट आपल्या ओव्हरमध्ये नोंदवत असताना रवी म्हात्रे सामना जिंकलाय. भूमी 11 तुर्भे या संघानं. अभिनंदन भूषण पाटील आणि टीम, अभिनंदन रवी म्हात्रे, अभिनंदन किशोर आणि टीम. आणि मोठा संघाला मात्र पराभूत केलंय, कारण सध्याच्या घडीला सुपर डुपर फॉर्म मध्ये होता चेंज द गेम वडवली ब, परंतु हार्ड लक चेंज द गेम वडवली ब. हार्ड लक विशाल पाटील, ऋतिक पाटील. चांगली मॅच मात्र पाहायला मिळाली. सामना मात्र गमावलाय 10 धावेनं. शेवटच्या षटकामध्ये जर त्या थोड्या 10-1 धावा कमी आल्या असत्या तर इकडे वेगचित्र पाहायला मिळालं असतं, परंतु टॉस केला जाईल तदनंतर. हॅलो, तर जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल 4 षटकारांचा खेळ साकारणार